नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी. तर त्यासाठी आधी प्ले स्टोअरवर जा, ई पीक पाहणीचं DCS ॲप डाउनलोड करा. तर डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करा. असा इंटरफेस येईन मोबाईलवरती. त्यामधनं प्रशासकीय विभाग निवडून घ्या. प्रशासकीय विभाग निवडल्यानंतर जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर गाव निवडा. गाव निवडल्यानंतर असं आपला गट नंबर सर्च करण्यासाठी ऑप्शन येतील. तर मी गट नंबर ऑप्शन टाकतोय. गट नंबर टाकल्यानंतर खातेदाराचं नाव येईल, जो गट नंबर त्या नावावरती आहे त्याचं शेतमालकाचं नाव येईल. त्याच्यानंतर ठीक आहे वर क्लिक करा. मोबाईल क्रमांक प्रविष्ट, खातेदाराचे नाव निवडा. यातनं आपण आपला जो खातेदार आहे त्याचं नाव निवडून घ्यायचे आणि पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचे. असा ऑप्शन आल्यानंतर यामध्ये पीक माहिती नोंदवावर क्लिक केलं. यामध्ये ऑप्शन बघा, कायम पड, बांधावरची झाडे, पीक माहिती मिळवा, गावाचे खातेदारांची पीक पाहणी, अपलोड करा माहिती, या सर्व गोष्टी आहे यामध्ये. तर आपण पीक माहिती नोंदवावर क्लिक करायचे. त्यानंतर पीक पेरणीची माहिती आणि पिकांची माहिती पहा. तर आपण खाते क्रमांक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर गट क्रमांक सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो आपला असेल. त्यामध्ये क्षेत्र असेल ते दिसेल आपलं. त्यामध्ये ऑप्शन येतील परत हंगाम निवडामध्ये. तर मी आत्ता खरीप हंगाम आहे किंवा संपूर्ण वर्ष, तर खरीप हंगाम घेतलं, क्षेत्र घेतलं. पिकाचा वर्ग, आता या पिकाच्या वर्गामध्ये निर्भळ पीक, मिश्र पीक, पॉलीहाऊस पीक, शेडनेट हाऊस. आपलं निर्भीळ असेल तर निर्भीळ घ्या, मिश्र असेल तर मिश्र घ्या. आता मी निर्भीळ पीक घेतोय. पिकाचा प्रकार ऑप्शनमध्ये पीक आहे किंवा फळबाग आहे, मग पीक घेतलं. पिकांची झाडांची नावे, आता पिकांची नावे यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, माझं सोयाबीन आहे म्हणून मी सोयाबीन घेतलं. क्षेत्र बघा, ज्यांचं मिश्र पीक असतील त्यांचे क्षेत्र वेगवेगळे येतील. आता माझं सर्वांमध्ये एकच आहे तर मी पूर्ण क्षेत्र भरलं. सिंचन कशाद्वारे, तर अजल सिंचित असेल तर अजल सिंचित करा, म्हणजे कोरडवाहू. खाजगी असेल तर कालव्याने असेल तर कालव्याने करा. तलाव असेल तर तलावावर करा. विहीर असेल तर विहिरीने करा. माझं शेततळ्याने म्हणून मी शेततळे सिलेक्ट करून घेतोय. जसं कालवा उपसा सिंचन असेल त्यांनी कालवा उपसून घ्या. नदीद्वारे असेल तर नदी घ्या. माझं शेततळे म्हणून मी आता शेततळे सिलेक्ट केलं. तदनंतर सिंचन पद्धती, ठिबक सिंचन असेल तर ठिबक करा, तुषार असेल तर तुषार करा, प्रवाही असेल तर प्रवाही करा, आणि अन्न वेगळं असेल तर तसे लिहा. नंतर आपण पीक पेरणी कधी केली त्याची तारीख टाका, लागवडीचा दिनांक. नंतर आपण शेतापासून किती दूर आहे, तुम्ही क्षेत्रापासून दूर आहे त्यामुळे माझं आता ते घेत नाही आहे. तर अद्ययावत करा. अद्ययावत केल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा. जेव्हा आपण GPS द्वारे ई पीक नोंदणी करतोय तर आपण त्या क्षेत्रात जाऊन करा, जेणेकरून ते योग्य प्रकारे होईल. आणि त्याच्यानंतर शेवटला तो डाटा सबमिट करा. माहिती अपलोड करा. माहिती अपलोड केल्यानंतर ही आपल्याला माहिती गावाच्या माहितीमध्ये दिसून येईल. गावाच्या खातेदारांची पीक पाहणीमध्ये आपलं नाव दिसून येईल. तर काही चेंजेस करायचे असेल तर ते चेंजेस 1 दिवसाचा कालावधी त्यामध्ये करू शकता. अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.